सुप्रभात मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे ही सायली अर्जुनला सांगते की माझा ना एवढा संताप होत होता, पण तिथे मधुभाऊ होते म्हणून मी शांत बसले. पण ही प्रिया अजून कारस्थान करून ठेवणार आहे ते तिलाच माहिती आहे. तर इकडे अर्जुन सायलीला सांगतो, हे प्रियाचं काय आजचंच आहे का? तिने अजून किती कारस्थान केले होते आधी? तर सायली बोलते, अहो हो, पण आधी ती जे काही करत होती ते आपल्या बाबतीत करत होती ती, पण आज तर ती आपल्याच वडिलांच्या विरोधात गेली. अर्जुन हा सायलीला समजावतो, तिच्या बाबतीत जे काही घडलं आहे आणि तिने काय काय कारस्थानं केले आहेत हे तर आपल्या दोघांना माहिती आहे चांगलंच. तर सायली सांगते, आपल्याला माहीत होऊन काय होणार आहे, पण तिचा सगळ्यात जास्त विश्वास आपल्या घरावर आहे आणि घरच्यांचा पण. अजून किती थांबायचं आहे मी? आत्तापर्यंत तिने जे काही केलं आहे आणि आत्ता ती आपल्या घराला उद्ध्वस्त करायला निघाली, म्हणून मी आता त्याची वाट बघायची का? तर इकडे अर्जुन तिला समजावत बोलतो की मी आधी शांत व्हा. मला माहिती आहे तुम्ही मधुभाऊंना किती जीव लावतात आणि तुमचा किती विश्वास आहे त्यांच्यावर, पण प्रिया हे जे काही करते त्यांच्या बाबतीत, म्हणून तुम्हाला हे बघून सगळं तुम्हाला वाईट तर वाटणारच आणि हे सहजच आहे. तर जी काही प्रिया ही करते ते आपण फक्त थोड्या दिवस सहन करू आणि त्याच्यानंतर एकदा माझ्या हातात तिचे सगळे पुरावे आलेत ना, मग तिला ह्या घराबाहेरूनच काय, तिला मी डायरेक्ट जेलमध्येच पाठवणार. तुम्ही बघा, सगळ्यांना कळेल की तुम्ही ही प्रिया सून म्हणून तर नाही आणली, एक साप म्हणून आणली आहे. तर दुसरीकडे अश्विन आणि प्रिया ही रूममध्ये येतात. तर इकडे अश्विन ओरडत प्रियाला बोलतो की आज तर दादानी पूर्ण लिमिटच क्रॉस केली. एकतर मधुभाऊंनी चोरी केली, त्यांनी तर ते एक्सेप्ट केलं नाही, पण उलट आपल्याला जास्त 2 शब्द सुनावले. तर प्रिया लगेच अश्विनला बोलते, अर्जुनना कोर्टमध्ये त्याची वकिली दाखवत नाही, तो सगळी त्याची वकिली ना ही घरी दाखवतो आणि म्हणून सगळ्या जुन्या गोष्टी काढून ना मला तो हर्ट करत असतो. तर लगेच अश्विन सांगतो, मग आपण गप्प बसायचं नाही ना, आणि तसं पण ना तू मधुभाऊंना का प्रोटेक्ट केलं होतं, बोलू द्यायचं ना त्याला पोलिसांना. तर प्रिया त्याला समजावते, अरे आपल्या अशा घरच्या गोष्टी काय असं वाटावर फिरवत बसायच्या का? तर इकडे अश्विन सांगतो, घरचे कोण, कधीपासून आपले मधुभाऊ घरचे झाले, आपण ना पोलिसांना घरी बोलवायला पाहिजे होते, म्हणजे ना पोलिसांच्या बाबतीतूनच ना सगळ्यांना कळायला पाहिजे होतं की मधुभाऊच हे चोरी करतात. तर इकडे सायली ही अर्जुनला सांगते की तोपर्यंत आपण राग कसा कंट्रोल करायचा, आज तर माझा एवढा राग झाला होता म्हणून माझ्या तोंडातून एक शब्द फुटेना झाला होता. बरं झालं तुम्ही तिला 2 शब्द ऐकवलेत ते. तर इकडे अर्जुन सायलीला सांगतो, तुम्ही माझ्या आईबाबांना तुमचे स्वतःचे आईबाबा समजवतात, मग तुमच्या बाबांना मी माझे बाबा नको समजायला आणि त्यांना प्रोटेक्ट नको करायला का? मी तुम्हाला प्रॉमिस देतो, आजपर्यंत नाही तर त्याच्या पुढून तुमच्या बाबाला जे काही प्रॉब्लेम येईल त्यासाठी मी एकदम तलवार घेऊन उभा राहील. तर सायली अर्जुनला विचारते, जर तुम्ही माझ्या नशिबात नसला तर काय झालं असतं? तर लगेच अर्जुन सांगतो, नशिबात म्हणजे मी तुमच्या नशिबातच होतो आणि असणार, हे आत्ता तुमची लक्षात ठेवा. तुम्ही एक गोष्ट, तुमच्या आयुष्यात आकाश आणि ही जमीन आणि त्याच्यामध्ये अर्जुन सुभेदार हे कायम तुमच्या सोबतच असणार. तर सायली पण ही अर्जुनला सांगते की मग मी तुमच्या आयुष्यात पण ही सायली कायम तुमच्यासोबत राहील. तर लगेच इकडे अर्जुन तिच्या तोंडाकडे बघून बोलतो, अरे थांबा, तुम्ही तर हसायला लागले आणि ना आत्ताच मी सगळ्यांना क्रिमिनल्सला जाऊन सांगणार आहे, ये तलवार लेकर क्यों खडे हो आप, अगर कापना है किसको, तर माझ्या बायकोची स्माईलच काफी आहे माझ्यासाठी. तर लगेच दोघेही ते ऐकून हसू लागतात. तर सायली ही अर्जुनला सांगते, आज तर आपण आश्रमात जाणार होतो ना, पण आधीच मधुभाऊंची वीकनेस आहे थोडी आणि त्यांना जर आश्रमात घेऊन गेलो तर त्यांना तिथे त्रास होईल ना. तर अर्जुन त्यांना सांगतो, जर आपण आज आश्रमात गेलो नाही ना तर इकडे तन्वी, महिपत आणि त्या साक्षींचा पुरावे भेटणार नाही, म्हणून ना आपल्याला इम्पॉर्टंट द्यायला हवं आणि आश्रममध्ये जायला हवं. तर इकडे प्रिया ही अश्विनला सांगते, किती काही नाही झालं तरी ते माझे वडिलांसारखेच आहे. जेव्हा मी लहान होते त्यांनीच मला खूप आसरा दिला आहे. एकतर मला जेवायला तर त्यांनी दिले नाही काही चांगले आणि माझे हालच केले, पण मी जगेल इतके तरी त्यांनी मला जेवण दिले, मग मी त्यांची अशी परतफेड करायची का? तर अश्विन तिला सांगतो, हे बघ, मी मान्य करतो की ते तुझ्या वडिलांसारखे आहेत, पण तो एक खुनी आहे आणि जर दादा त्याला प्रोटेक्ट करत असेल तर मी ते खपून घेणार नाही. तर प्रिया सांगते, अरे तू जाऊ दे ना, हे बघ, कोर्टमध्ये ते खुनी आहे म्हणून त्यांना सोडणार नाही, पण आपण चोरीसाठी तरी त्यांना सोडू आणि ना तू त्यांचं एज बघ कसं आहे, म्हणून ना ते सोडून आपण त्यांना सोडून देऊ. मी तिला सांगतो, तुझ्यासारखं इतकं मोठं मन माझं नाही आहे ग प्रिया, दादा तुला रोज टोमणे मारतो तरीसुद्धा ते ऐकून तू त्याला माफ करून देती. तर इकडे लगेच ते ऐकून प्रिया त्याला मिठी मारते आणि मनातल्या मनात सांगते, माझं नशीब तर चांगलं आहे म्हणून मला आता ड्रामा करायला भेटतोय आणि आज तर काही तो म्हातारा घराबाहेर गेला नाही म्हणून माझं काही होणार नाही आहे आणि म्हणूनच आज आश्रमात जाणं पण कॅन्सल होईल. तर दुसरीकडे इकडे अर्जुन, सायली, मधुभाऊ आणि चैतन्य हे सगळे आश्रममध्ये आलेले असतात. तर मधुभाऊ हे त्यांच्या आश्रमाला फक्त बघत राहतात
तर इकडे आरामात प्रिया ही एकटी सोफ्यावर बसून विचार करते, आज तर काय अर्जुन हा आश्रमात जाणार नाही आणि जरी पण त्याचे विषय काढला जायला तरी पण मी काहीतरी ड्रामा करून त्याला घरीच थांबवेल. पण ना एवढं झालं आहे तर मग आजचं सेलिब्रेशन करण्यासाठी एक मस्त कॉफी तर व्हायलाच हवी. तर असं बोलून प्रिया ही किचनमध्ये येते. तर इकडे प्रिया सांगते, आज तर काय घरात खूप शांतता आहे ग विमल, कुठं गेलेत सगळे. तर इकडे विमल सांगते, पूर्ण आई घरात आहे आणि वहिनी कोणाकडे तरी गेल्या आहेत. तर प्रिया विचारते, तुझे अर्जुन सायली कुठे गेले. तर विमल सांगते, ते दोघं कुठेतरी बाहेर गेलेत. तर प्रिया विचारते, मधुभाऊंना घेऊन गेलेत का ग. तर इकडे विमल सांगते, ते काही सांगता नाही येणार. तर इकडे मनातल्या मनात प्रिया ही घाबरत बोलते, कितीही कष्ट केले ना तरी जे व्हायचं होतं ते झालंच. तर लगेच इकडे घाबरतच ती पळत मधुभाऊंच्या खोलीत जाते आणि बघते तर काय मधुभाऊ तिथे नसतात. तर लगेच प्रिया बोलते, हा म्हातारा तर इथे नाही, म्हणजे हे तिघं नक्की गेलेच काय नो. तर लगेच इकडे तन्वी ही लवकर पटापटा आवरत तिची बॅग घेते आणि घराबाहेर निघून जाते. तर विमल ते बघून बोलते की ह्यांचं तर काहीतरी वेगळंच असतं. तर दुसरीकडे मधुभाऊंना आश्रमकडे बघून त्यांचे सगळे आधीच्या आठवणी जागे होतात. कशी मुलं त्यांच्या अवतीभोवती फिरत त्यांना जेवायला मागतात. तर इकडे मधुभाऊन त्यांना बोलतात, आज मंगळवार आहे तर मग आज कोणचा खाऊ. तर सगळे मुले बोलतात, आज मंगळवार आहे म्हणजे मंदिरातला खाऊत आणि सायलीताई येणार. तर हे सगळं मधुभाऊंना आठवत असतं. तर इकडे जसे मधुभाऊ हे पुढे जातात तसे त्यांच्या आठवणीही त्यांना सगळे आठवत असतात. तर इकडे लगेच प्रिया ही तिथे येते आणि त्यांचे सगळे बोलणे ही झाडामागून ऐकत असते. तर सायली ही मधुभाऊंना बोलते, मधुभाऊ तुम्ही बरे आहात ना, धडपण घेतला नाही तुम्ही. तर मधुभाऊ बोलतात, मी बरा आहे. तर मधुभाऊ बोलतात, चला आपण आतमध्ये जाऊ. तर अर्जुन सांगतो, नाही मधुभाऊ आत्ता नाही, पोलीस येऊपर्यंत आपल्याला इथंच थांबावं लागणार आणि जेव्हा आपण आत जाऊ तेव्हा तुम्ही काय काय झाले त्या रात्री ते मला सगळं सांगा, कारण मला शूट करायचं आहे ते. तर इकडे सायलीला पण तिच्या सगळ्या आठवणी हे आठवत असतात. तर इकडे मधुभाऊंना पाहून त्यांना अर्जुन हा धीर देतो. तर इकडे प्रिया ही सगळं त्यांचं कारस्थान बघत असते. तर इकडे मधुभाऊ अर्जुनला सांगतात, तुमच्यासाठी हे तर एक आश्रम असन पण आमच्यासाठी हे एक आमचं स्वतःचं घर होतं. या घरात सगळे माझे मुले हे वाढलेत आणि एक वयस्कर म्हाताऱ्यांनी ह्या सगळ्यांना वाढवलं आणि एक वडिलांचा आधार दिला, म्हणूनच हे आमचं घर आहे. तर लगेच ते ताबडतोब पोलीस येतात. तर इकडे पोलीस आल्यानंतर सायली मधुभाऊंना सांगते, तुम्ही आता फक्त पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार करा, कारण आत्ता जरी आपण इथे केससाठी आलो असेल पण पुढच्या वेळेस आपण जेव्हा या जमिनीवर पाय ठेवू तेव्हा आपलं हे स्वतःचं घर असेल. तर अर्जुन मधुभाऊंना सांगतो, तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, मी सेटअप लावून येतो, मग तुम्हाला बोलवतो. तर इकडे सायलीला आठवतं की कसं आपल्या आश्रमातला आश्रम वात्सल्य म्हणून हे बोर्ड काढून टाकलं आणि आपल्या सगळ्या बाळांना आणि छोट्या मुलांना एका गाडीत घेऊन त्यांना घेऊन गेले. तर हे सगळं आठवून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. तर इकडे सायली मधुभाऊंना सांगते, तुम्हाला जसं काम हवं आहे आपण सगळं तसं करू, पण ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही तुमच्या तब्येतीला काही करू नका. तर मधुभाऊ हे अर्जुनला बोलतात, जावई बापू तुम्ही मला या खुनाच्या आरोपातून काढण्यासाठी एक तुम्ही हा विडा घेतला. तुम्ही माझं जाऊ द्या, माझं काही झालं तरी काही नाही, पण आमचं हे घर वाचवा तुम्ही. तर इकडे प्रिया ही ऐकत बोलते, काय बोलता हे मला काही ऐकू पण येत नाही. तर इकडे अर्जुन मधुभाऊंना सांगतो, तुम्ही आणि तुमचं हे घर दोन्ही पण सुखरूप बाहेर निघतात. तर मधुभाऊ अर्जुनला सांगतात, हे तुमच्या बायकोचं माहेर आहे हो आणि सायलीने आणि कुसुमने खूप कष्ट केलेले आहे हे घर बनवण्यासाठी. तर मधुभाऊ त्यांना सांगतात, एका लग्न झालेल्या मुलीचं हे माहेर असं तुटू नये आणि जरी तुटलं ना हे अशा परिस्थितीत तरी नको तुटायला. तर इकडे प्रिया ही चिडचिड करत बोलत असते, किती चिकट आहे हे दोघं. मला वाटलं होतं मधुभाऊ हे रडत बसले असतील त्यांच्या खोलीत, पण हे दोघं तर त्यांना घेऊन आश्रमातच निघून आले. तर इकडे अर्जुन हा मधुभाऊंना सांगतो, मधुभाऊ मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी माझ्या बायकोचं माहेर थेट तुटू देणार नाही. अहो मला तर ह्या घरात हक्काने ना जेवायला यायचं आहे आणि तुम्हाला लाड पण करायचे आहे माझे आणि तो दिवस नक्की येईल. तर इकडे लगेच तिघेही जण आतमध्ये आश्रमात येतात. तर इकडे पोलिसांनी आणि चैतन्याने शूटचा सेटअप हा रेडी केलेला असतो. तर आतमध्ये आल्यानंतर सायलीला हे सगळे तिच्या आठवणी ह्या आठवत असतात. तर इकडे मधुभाऊंना पण काय काय झालेल्या आठवणी आहेत त्या सगळ्या त्यांना आठवू लागतात. तर इकडे बाहेर प्रिया ही सांगते, हे तर आतमध्ये गेले आहेत आणि मला तर काय ऐकू येणार नाही, हे काय बोलणार आहे, आता मी काय करू, आतमध्ये जाऊ का. नको बाबा, जर ह्या अर्जुनने बघितलं ना तर परत माझ्या नावाने ना बोंबलत बसल हा, त्यापेक्षा मी इथून निघूनच जाते. तर ते बोलून इकडून प्रिया ही तिकडून निघून जाते. तर इकडे सुभेदार फॅमिली ही जेवण करत असते. तर इकडे तिथे अश्विन हा गुलाबाची फुलं घेऊन येतो. तर इकडे त्याच्या हातात गुलाबाची फुलं बघून
प्रताप हा बोलतो, काय रे अश्विन, आज तर काय गुलाबाचे फुलं तू काय माझ्यासाठी आणले असेल ना, तर दे ना मला ते फुलं, दे माझे फुलं. तर इकडे लगेच अश्विन हा ममप करतो आणि बोलतो की हे फुलं तर मी, तर लगेच इकडे कल्पना सांगते, ती बोलते, अहो ती तुमच्यासाठी का आणल, तो तर ना फुलं कशासाठी तुम्हाला देईल बरं, तो तर कोणासाठी देईल मला माहीत आहे. तर लगेच अश्विन बोलतो, हा बरोबर आहे ना. तर लगेच कल्पना सांगते, ते फुलं तर त्याला मला द्यायची असेल. तर लगेच अश्विन हा बोलतो, हे फुलं मी तुझ्यासाठी. तर लगेच पूर्णाई बोलतात, तुमचे दोघांचे पण हे गोड गैरसमज झालेला आहे तुम्हाला. त्याने हे गुलाबाचे फुलं ना त्याच्या लाडक्या आजीसाठी आणले आहेत. हो ना, मी किती वर्ष झाले ते गुलाबाच्या फुलांचा वासच घेतला नाही, दे तू. तर लगेच इकडे अश्विन हा कावरा बावरा होतो. तर त्याचं तोंड बघून इकडे कल्पना सांगते, जाऊ द्या पूर्ण आई, बरं आता पुरे झालं. तर इकडे लगेच कल्पना सांगते की तू कोणासाठी आणले आहेत ना आम्हाला माहिती आहे, म्हणून जिच्यासाठी फुलं ही आणले आहेत तिला नेऊन दे हे. तर हे लगेच सगळे त्याच्याकडे बघून हसू लागतात. तर इकडे लगेच विमल त्याला बोलते, ऐका तर माझं. तर लगेच इकडे अश्विन सांगतो, आज विमलताई आज नाही, कारण हे फुलं मी तुमच्यासाठी पण नाही आणले. तर ते बोलून तो तिथे निघून जातो आणि त्यांच्या रूममध्ये येतो आणि ओरडतो, तन्वी. तर तिथे तन्वी नसते. तर अश्विन हा तन्वीला सापडत असतो, तर तन्वीही नसते. तर दुसरीकडे मधुभाऊ हे कोटवर बसतात आणि त्यांना सांगतात, मागच्या वेळेस मी ह्या स्पॉटवरून मला यांनी फरफटत ओढून नेलं होतं आणि त्याच्यानंतर मी माझ्या ह्या घरात परत आलोही नाही आणि आज प्रथम आलो. तर सायली ही मधुभाऊंना समजावते, हे बघा मधुभाऊ, आपल्याला ज्या रात्री काय झालं त्या आठवणी परत काढायच्या आहेत, म्हणून आपल्या भावनांना हे मध्ये आणायच्या नाही आपण. आणि जर आपण असं केलं नाही तर आपल्या हे जगासमोर कसं आपण हे आणू, आणि हे आपलं घर आहे ना, म्हणून आपल्याला हे करावंच लागतं. तुम्हाला परत तुमच्या माणसांसोबत राहायला मी सगळं हे करते आहे, म्हणून तुम्ही पण मला प्लीज आधार द्या. तर ते सगळं ऐकून इकडे लगेच मधुभाऊ बोलतात, साऊ बेटा, आता जे जे आपल्याला काही आवश्यक आहे ते सगळं मी करणार. तर लगेच अर्जुन बोलतो, मग आपण सुरू करायचं का. तर इकडे हसतच मधुभाऊ बोलतात, हो मी तयार आहे. तर इकडे दुसरीकडे अश्विन हा बाहेर येतो आणि सगळ्यांना बोलतो की तन्वी तर रूममध्ये नाही आहे आमच्या, मग कुठे गेली. तर इकडे कल्पना सांगते, ती तर तिच्या रूममध्येच होती, मग कुठे गेली असेल. तर विमल सांगते, अश्विन भाऊ मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करीत होते, पण तुम्ही ऐकलंच नाही. तन्वी ताई ह्या कुठे घाई गडबडीत कुठेतरी बाहेर गेल्या. तर अश्विन सांगतो, अशी कशी गेली ती बाहेर, तुम्हाला कोणी काही सांगितलं नाही का तिने. तर लगेच सगळे बोलतात नाही. तर प्रताप सांगतो, अशी का करते ही मुलगी, आम्हाला पण तिने काही सांगितलं नाही आणि तुला पण नाही सांगितलं, मग कुठे गेली असेल. तर इकडे लगेच खोटं बोलत अश्विन हा सांगतो की अरे मला तर प्रियाने केव्हाचाच मेसेज करून ठेवला होता आणि हे बघा माझ्या कामाच्या ह्याच्यात ना मी लक्षातच नाही राहिलं. तिने मला मेसेज केला आहे की ती कुठल्या तरी तिच्या कॉलेजच्या कामासाठी प्रोजेक्ट आणायला काही वर्कशॉपमध्ये गेली आहे, मी पण ना लक्षच देत नाही. तर लगेच इकडे मनातल्या मनात अश्विन सांगतो, मी तर आता तन्वीची बाजू ही मांडून घेतली आहे, पण आता ती कुठे गेली असेल आणि तिला समजावं लागेल की असं न सांगता कुठे जाऊ नको. इकडे मधुभाऊंना अर्जुन हा समजावतो की हे बघा मधुभाऊ, त्या रात्री काय काय झालं आणि तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटत नाही ना ते पण तुम्ही मला सांगा, कारण आपल्या नजरेत हे सगळे इम्पॉर्टंटच आहे. तर इकडे चैतन्य मधुभाऊंना सांगतो, आणि तुम्हाला थोडं पण काही वाटलं ना की हे आपल्याला सांगायचं तर तुम्ही हे सांगाच, कारण याच्यामुळेच आपल्याला खूप मोठा प्रूफ भेटू शकतो. तर अर्जुन मधुभाऊंना सांगतो, आता तुम्ही जे काही झालं होतं त्या रात्री ते मला सगळं सांगा आणि त्या थ्रू आपण एक व्हिडिओ बनवून घेऊ, म्हणजे आपल्याला क्लॅरिटी येईल. तर लगेच इकडे मधुभाऊ सांगतात, बरं सांगा आपण स्टार्टिंग कुठून करायची. तर लगेच इकडे अर्जुन चैतन्याला सांगतो, कॅमेरा स्टार्ट कर. तर इकडे मधुभाऊ सांगतात की जेव्हा मी आलो होतो तेव्हा मी ह्याच दरवाजाने आतमध्ये आलो होतो आणि दरवाजा जेव्हा मी बाहेरून बघितला तर तो उघडाच होता, म्हणून मला थोडी शंका आली होती, कारण मला माहीत होतं की सगळेजण हे सिनेमा बघायला जाणार होते, म्हणून मी थोडा आतमध्ये गेलो तर ह्याच दरवाजाने गेलो होतो. तर मधुभाऊ हे करून दाखवतात की त्या रात्री ते जेव्हा आतमध्ये आले तेव्हा बघितलं तर काय सगळीकडे एकदम शांतता होती. तर मधुभाऊ हे सांगतात की जेव्हा मी आतमध्ये आलो तेव्हा सगळा पसारा हा इकडे तिकडे पांगलेला होता आणि ते सगळं बघून माझ्या हातातल्या पिशव्या खाली सुटल्या आणि मी त्या दुसऱ्या रूममध्ये गेलो. तर दुसऱ्या खोलीमध्ये मी गेलो तर उंबरठ्यावरच मी थांबलो. तर अर्जुन सांगतो, मग काय झालं. तर मधुभाऊ सांगतात, जेव्हा मी आतमध्ये बघितलं तेव्हा तिथे साक्षी शिखरे आणि विलास तिथे दोघेही आमच्या कपाटातले आश्रमातले पेपर हे बघत होते आणि वाटतं त्यांना अशी शंका आली होती की मी तिथे नसावंच, पण तेव्हा ज्यांनी मला बघितलं तेव्हा त्यांना शॉक लागला. तर सायली म्हणते, म्हणजे ते दोघं एकासोबत होते. तर मधुभाऊ बोलतात, हो.
आणि ती दोघे एवढे जवळ होते म्हणूनच मला शंका आली आणि मला समजलं की हा विलास ह्या साखरी शिकरेला आधीपासूनच ओळखत होता आणि विलास हा महिपत शिकरेचा माणूस आहे. तेव्हा मला हे समजलं. तर सायली असं विचारून बोलते की तुम्ही त्याला विचारलं नाही का? तर लगेच मधुभाऊ बोलते की विचारलं. तो तर बेशर्मीसारखा बोलतो की हो. तर अर्जुन सांगतो म्हणजे विलास हा त्या महिपतचा माणूस होता, ते त्यांनी थोडासुद्धा लपवण्याचा प्रयत्न नाही केला का? तर मधुभाऊ सांगतात की बिलकुल नाही. त्यांनी तर मला एकदम ताठ मानेने सांगितलं की मी महिपतचा आणि साक्षी मॅडमचा माणूस आहे. मग लागतीच मी त्याची शोल्डरची ती कॉलर पकडली आणि कॉलर पकडताच मी त्याला बोललो की तू ह्या घराच्या बाहेर आत्ता निघून जा, नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील. तर अर्जुन सांगतो तुम्ही डाव्या हातानेच त्याची कॉलर पकडली ना? तर मधुभाऊ बोलतात की हो. आणि हे सगळं बोलताना त्याने मला ढकलून दिलं. तर लगेच अर्जुन सांगतो तुम्हाला त्याने ढकलून दिलं म्हणजे तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि कसे होतात ते मला दाखवा. तर लगेच इकडे अर्जुन हा एक इन्स्पेक्टरच्या हेल्पने ते सगळं त्यांना सांगतो आणि त्यांना सांगायला लावतो की तुम्हाला कसं ढकललं. तर हे मधुभाऊ त्याला सांगतात. तर मधुभाऊ सांगतात आणि त्यानंतर साक्षी तिथे आली आणि साक्षी मला बोलली की ते सगळे आश्रमातले पेपर माझ्याकडे द्या, नाही तर तुम्हाला हे आश्रम चालवणंसुद्धा सोपं होणार नाही. तर मधुभाऊ हे अर्जुनला सांगतात मी त्यांना बोललो पण होतो की मी तुम्हाला हे पेपर्स कधी देणार नाही आणि तुम्ही इथून ताबडतोब निघून जा. तर विलास बोलला होता की तू हे आश्रम त्यांच्या नावावर दे, नाही तर तुझं याचे पैसे भरू तू एकदम म्हातारा होशील आणि जाशील. तर मधुभाऊ त्यांना सांगत होते की माझी पैशाची व्यवस्था झाली आहे म्हणून मी तुम्हाला दोघांनाही घाबरणार नाही. तर इकडे पुढील भागामध्ये अर्जुन हा टेबलच्या मागे लपतो आणि लपल्यानंतर मधुभाऊंना त्या इन्स्पेक्टरला जसं त्या रात्री गन घेऊन उभा केलं होतं तसं करतो आणि त्या टेबलच्या मागे जाऊन उभा राहतो आणि बोलतो तसे तन्वी या टेबलच्या मागे लपली होती म्हणजे तिला तर नक्कीच माहिती आहे गनमधून कोणी फायर केली ते, आणि हाच आपला केसचा मेन पॉईंट असतो. तर मित्रांनो, आता ह्या प्रूफने अर्जुन केस ही पलटवणार का आणि आपल्या मधुभाऊंना मुक्ती भेटेल का? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.